पण बघताय महाराष्ट्र देशा एबीपी माझावर बातमी येतात राज्यातल्या पाणी साठ्यासंदर्भात। राज्यात एकीकडे उष्णतेची लाट असतानाच पाणी साठ्यातही झपाट्याने घट होते। मार्च महिन्याच्या मध्यावरच पारा 40शी पार गेलाय, त्यामुळे धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होतंय, पाणी साठ्यात झपाट्याने घट होतीये। सद्यस्थितीत राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 60% पाणी साठा शिल्लक आहे। शिवाय यंदा पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर राज्याच्या जलसंपदा विभागाने विविध धरणांमधल्या पाणी साठ्याचा आढावा घेतलाय। जिल्ह्यातील मध्यम ते लहान मोठ्या धरणांमध्ये सुमारे 3011 धरणं आहेत। या सर्व धरणात मिळून 60.37% इतकाच पाणी साठा शिल्लक आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। राज्यामध्ये सध्या पाणी साठ्याची स्थिती काय आहे ते बघूया। राज्यात सुमारे 3011 धरणं आहेत। सर्व धरणांमध्ये मिळून 60.38% इतकं पाणी साठा शिल्लक आहे। नागपूरमध्ये 62.09%, अमरावती 63.07%, संभाजीनगर 63.27% इतका पाणी साठा पाहायला मिळतोय। तर नाशिक 60.56%, पुणे 58.34%, कोकणात 57.75% पाणी साठा शिल्लक आहे। आता बातमी मुंबईच्या महापौरांसंदर्भातली आहे। मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा वादात